रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला. सावर रे 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 सावर रे. रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. खुणावती रे अजून ह्या सभोवताली रे तुझ्या खुणा. असून उद्या क्षणात त्या भिजून जातील पुन्हा. मीट अँड ग्रीट या समारंभामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते, मनपूर्वक स्वागत करते. घरात लग्न ठरणं म्हणजे गडबड, गोंधळ, उत्साह या सगळ्या गोष्टी आल्याच. आणि त्यातही लाडक्या मुलाचं लग्न काय विचारता. जसं चिंतनने आईला सांगितलं की मला लग्न करायचं आहे, मी स्वतः बघितलंय प्रतिभाची गडबड लगबग सुरू झाली लगेच. कसं असतं बघा की ज्या मुलीला आपण कधी पाहिलंही नाही आजपर्यंत, पण आपला मुलगा तिच्याशी लग्न करतोय, ती सून म्हणून आपल्या घरात येणार आहे, मग तिच्यासाठी काय करू काय नको असं होऊन जातं. खरेदी, सारखे फोन, चर्चा यांना नुसतं उधाण आलेलं होतं. सलोनी ताबडतोब मोठ्या बहिणीच्या भूमिकेत शिरली आणि सगळ्यात तयारीची जबाबदारी तिनं अंगावर घेतली आणि आईबरोबर रोज खरेदी, कार्यालयात जायचं, सगळं 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 असं गडबड गोंधळ मस्त सुरू झालेला होता. या चिंतनचे बाबाही मागे नाही का. सून पहिल्यांदाच घरी येणार आणि तिला चाट आवडतं म्हणून अगदी पाणीपुरीच्या पुरीपासून स्वतःच्या हाताने सगळं तयार करून ठेवलेलं होतं. आजींची सुद्धा नागसुनेसाठी साडीची खरेदी झाली. आपल्या होणाऱ्या सुनेला सगळं चांगल्यात चांगलं, तिच्या मनासारखं, तिला आवडणारं मिळावं म्हणून सगळ्यांची धडपड सुरू झाली आणि उत्साहानं लग्नाची तयारी सुरू झाली. ती झाली जोशांच्याकडची गोष्ट. आता आजकालचा काळ ओटीचं घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी असा काही नक्कीच नाही. पण तरीही मुलगी सासरी जाणार. तिला जरी मनासारखा जोडीदार मिळाला, चांगली माणसं मिळाली, संपन्न सासर मिळालं, तरी ती आपल्याला दुरावणार, सासरी जाणार याचं दुःख नक्कीच असतं. आणि अशा संमिश्र भावना आवटींच्या कुटुंबातही नक्कीच असतात. आज आपण सगळे एकत्र जमलोय. आवटी आणि जोशी कुटुंब यांच्यातलं सीमांत वाजवतं, म्हणजे दोन्ही कुटुंबांचं अद्वैत तयार होतंय, एक होतंय हे कुटुंब. आज त्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. सगळ्यांचा आनंद उत्साह ओसंडून होतोय आणि मग तो व्यक्त कसा करणार आहोत. गाणी गाऊन, नाचून, सगळ्यांचं मनोरंजन करून, सगळ्यांचा आनंद देऊन आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया.
आता सुरुवात गणेश वंदनेने व्हावी. सर्वप्रथम आपल्या समोर येत आहेत समीराच्या मोठ्या काकू सौ वासंती आवटे. या काकू म्हणजे कुटुंबातील आदरणीय व्यक्तिमत्व. बाल शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले जे आज समाजात नाव कमावून आहेत. कुटुंबातील सारे सण समारंभ, गेट टुगेदर्स यासारखे कार्यक्रम यांच्याच घरी साजरे होतात. वेगवेगळे उत्तम चवीचे पदार्थ रांधून सर्वांना प्रेमानं खाऊ घालणे हे त्यांना मनापासून आवडते. समीराच्या आयुष्यात त्यांचे स्थान एका प्रेमळ मार्गदर्शकांचेच आहे. वासंती काकू सादर करीत आहेत संत तुकारामांचा अभंग, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. कालच तुकाराम बीज झाली. मी काही पट्टीची गाणारी नाही आहे, फक्त इतके वर्ष मुलांना सांगत होते अरे बिंदास तुम्ही करा, नाचा, गा, म्हणा. थोडा तसा प्रयत्न मी पण करते. काही चुका झाल्या तर आपण क्षमा करा एवढीच अपेक्षा करते. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णवबाई रे, नाचती वैष्णवबाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी. एका लाभातील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णवबाई रे, नाचती वैष्णवबाई रे. गोपीचंदनावती तुळशीच्या माळा, गोपीचंदनावती तुळशीच्या माळा. हार मिळविती गळा, हार मिळविती गळा. टाळ मृदुंग पाय पुष्पवर्षाव, टाळ मृदुंग पाय पुष्पवर्षाव. अन्य सुख सोहळा रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णवबाई रे, वन अभिमान विसरलियाती, वन अभिमान विसरलियाती. एक एक लोटांगणी जाती, एक एक लोटांगणी जाती. निर्मल चित्ते झाली नवनीते, निर्मल चित्ते झाली नवनीते. पाषाणा पाझर सुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णवबाई रे, नाचती वैष्णवबाई रे. होतो जय जयकार गर्जत अंबर, होतो जय जयकार गर्जत अंबर. मातले रे वैष्णववीर रे, मातले वैष्णववीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट. उतराया भवसागर रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णवबाई रे, नाचती वैष्णवबाई रे, नाचती वैष्णवबाई रे. छान केलं.
विटेला पावटणी एका एका लागतीला पायी रे. वारकरी संप्रदायाची किती मोठी शिकवण आहे बघा ह्याच्यात. तुम्ही जो वारी बघितलं असेल, सगळ्यांनीच पाहिलं असेल आता, की लहान मुलगा म्हाताऱ्या माणसांच्या पायावर पडतोच, पण 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा माऊली माऊली करत 8 वर्षाच्या मुलाच्याही पाया पडतात. तिथे कोणताही अभिमान काही राहत नाही, वयाचं बंधन राहत नाही, फक्त तिथे तो एक वारकरी असतो. आता एवढ्या छान अभंगानंतर आपण एकदम मला वाटतं उडीच मारणार आहोत मोठी. आता येतात 2 छोटीशी लाडोली गोडोली कौमुदी आणि कृष्णमेळी, आणि ते सादर करतात. चिंतन मामाला शुभेच्छा देतात, हे शुभारंभ हो शुभारंभ. आणि दुसरं गाणं पहिल्यांदा पाहता जिच्या तो प्रेमात पडलाय अशा समीरा मामीसाठी आहे, लंडन ठुमकदा. या गोडव्याला. आता आपल्या समोर येत आहे शर्मिल महाजन. शर्मिल महाजन हा समीराचा सर्वात लहान भाचा आहे. एकदम एनर्जेटिक, गोड आनंदी स्वभावाचा. त्याची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे नृत्य. शरीरातील नैसर्गिक ताल, लय आणि प्रचंड उत्साह यामुळे तो जेथे जातो तेथे आनंद निर्माण करतो. तो सादर करताय सफाई and is noted for his blend of western pop and Punjabi musical influences, aiming to reflect the country's beauty and culture. Here is Sharvil performing Sapphire. Your eyes exploding like fire.
बहीण भावंडांची जोडी प्रतिमा आणि अजित मामा हे चिंतनचे धाकटे मामा आहेत. छान गाणं म्हणतात. दरवेळेस ते भेटले की एक छान मैफिल तयार होते. ते जिथे जाते तिथे अतिशय आनंदी आणि उत्साही आहेत. कोणी प्रोफेशनल सिंगर नाही होत, हे फक्त हौशीने आम्ही म्हणतोय गाणं सगळ्यांच्यासाठी. तर प्लीज समजून घ्या. जो भी तुम कुछ ना कहो मैंने सुन लिया तेरे साथ ही प्यार था मुझे चुन लिया मैंने चुन लिया. पहला नया प्यार है नया इंतजार अपना तुझे देखना तू ही बता. पहला पहला क्या मैं भूल जाऊं घटाओं में कहीं उड़ता हवाओं में कहीं. क्या मैं भूल जाऊं घटाओं में कहीं. एक कर दूं आसमान और जमीन. कहो यारों क्या करूं क्या नहीं. पहला नशा पहला धुआं नया प्यार है नया इंतजार. क्या अपना तुझे देखना तुझे देखना तू ही बता. देखना
करण्यासाठी सज्ज असलेली चिंतनची मोठी बहीण सलोनी. पहिली 2 गाणी खास समीरासाठीच निवडलेली आहेत. सलोनीच्या साथीला आहे तबला, तबल्यावर आहे श्री प्रसाद कुलकर्णी. तबल्यामध्ये विशारद ही पदवी त्यांनी गांधर्व महाविद्यालयामधून घेतलेली आहे. गेली 14 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात ते काम करतात. गुरु पंडित भरत कामत आणि पंडित चारुदत्त फडके यांच्याकडून ते शिक्षण घेत आहेत. पंडित सुहास व्यास, विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, पंडित गिरीश कुमार उपाध्याय अशा अनेक दिग्गज व्यक्तींना त्यांनी साथसंगत केलेली आहे. त्यांचं मी स्वागत करते. संवादिनीवर आहेत श्री माधव विनय. ते श्री चिन्मय कोल्हटकर यांचे शिष्य आहेत.
इश्क के बाहों में बारिशें गिरके आई मज़ा गया नीली सजत नीली सजत नीली सजत नीली सजत मोनाली रे मेरे रश्मि तूने पहली मिलाई मज़ा मिलाई मज़ा जब नजर से मिलाई मज़ा आता प्रतिमा आणि सलोनी आईचं आणि मुलीचं नातंच खूप वेगळं असतं ना. काही काळानंतर एका वयाला आई आणि मुलगी मैत्रिणीच होऊन जातात आणि याचा अनुभव पावलोपावली येत असतो. अशा दोन मैत्रिणी आपल्या समोर सादर करतील गजरा मोहब्बत वाला. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे तेरी मेरी जान हाय रे भगवान दुनिया है मेरे पीछे लेकिन तेरे पीछे दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे और ना बना ले मेरी जान हाय रे तेरे भगवान गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे तेरी मेरी जान हाय रे तेरे भगवान धमाकेदार असा परफॉर्मन्स होता. तबला आणि पेटीबद्दल तर काय बोलावं, शब्दच नाही आहे. थँक्यू सो मच. सौ सुनीता आवटी, समीराच्या धाकट्या काकू. समीरा राहते त्या इमारतीतच यांचे दुकान आहे, त्यामुळे रोजच भेटणे, गप्पा मारणे, हसणे, खिदळणे हे सगळे चालूच असते. समीराच्या अगदी लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत अनेक आठवणी या दोघींच्या आहेत. प्रत्येक शनिवार रविवार समीरा या काकूकडे धाव घेत असेल, कारण अर्थातच मिळणारे प्रेम, माया, होणारे लाड आणि खूप सारी मजा. समीराच्या प्रगतीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तिच्या मनात या काकूसाठी अतिशय प्रेमाचे आणि आदराचे स्थान आहे. सौ सुनीता आवटी सादर करत आहेत सुंदरसे गीत आपकी नजरों ने समजा प्यार के काबिल मुझे. आता एवढा सगळा परफॉर्म केल्याबद्दल म्हणजे माझं अवघड आहे म्हटलं. आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे दिल की धड़कन ऐसा मिल रही मंजिल मुझे आपकी
परवर शुक्रिया हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे आपकी नजरों ने समझा आपकी मंजिलों में आप है आपकी मंजिलों में आप है क्यों मैं तूफान से डरूं मेरा साहिल आप है कोई तूफानों से कैसे मिल गया साहिल मुझे आपकी नजरों ने समझा पड़ गई दिल पर मेरे आपकी परछाइयाँ पड़ गई दिल पर मेरे आपकी परछाइयाँ हर तरफ बजने लगी सैकड़ों शहनाइयाँ दो जहाँ की आज खुशियाँ हो गई हासिल मुझे आपकी नजरों में समझा प्यार के काबिल मुझे दिल की धड़कन ठहरा मिल गई मंजिल मुझे आपकी खूप आनंद झाला असेल आपण गाणं म्हटलं हो. तुम उठो सिया श्रृंगार करो शिवधनुष्य राम ने तोड़ा है. हे गीत आपल्या समोर सादर करतील सौ मनीषा गोरे समीराच्या मामी. शिरीष मामांची लग्न होण्यापूर्वी त्या मर्चंट बँकिंग क्षेत्रात काम करत होत्या. IPO, टेक ओव्हर्स, बायबॅक आणि डिलिस्टिंग असे अनेक मोठे व्यवहार त्यांनी हाताळले. कॉर्पोरेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या आवडीला छंदाला वेळ द्यायचे त्यांनी ठरवले. स्वयंपाक आणि संस्कृत शिकण्याची आवड त्यांनी जोपासली. त्यांच्या आयुष्यात कायम आनंद आणि उत्साह भरण्याचे श्रेय जाते त्यांच्या कन्येला अनन्याला ही त्यांना सततच बिझी ठेवते. सौ मनीषा गोरे. फक्त गंमत म्हणून म्हणलं की तुम्ही गाणं लोकांचं हे गाणं थोडंसं संगीत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे ॲक्च्युली रामाचं भजन आहे. त्याच्यामध्ये तिच्या मैत्रिणी सीतेच्या सांगतायत तिला की शिवधनुष तोडलेलं आहे रामाने, शिवधनुष तोडलेलं आहे रामाने आणि तू आता तयार हो तुझ्या स्वयंपाकासाठी. सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है. तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है. तोड़ा है भाई तोड़ा है सीता से नाता जोड़ा है. तोड़ा है भाई तोड़ा है सीता से नाता जोड़ा है. तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है. तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है. नाथ सिया के टीका सोहे नथिया की झरियारी है. नाथ सिया के टीका सोहे नथिया की झरियारी है. न्यारी है न्यारी
रामने तोड़ा है, तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। सुन हर्षित सब सखी सहेली, धनुष राम ने तोड़ा है। सुन हर्षित सब सखी सहेली, धनुष राम ने तोड़ा है। शिव धनुष राम ने तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है। शिव धनुष राम ने तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। खूपच छान. आजच्या प्रसंगाला संयुक्तिक असंच हे गाणं नक्की आहे. आता एक छानसं गीत आपल्या समोर सादर करतील सौ आरती ढेपे. संसार मांडते अर्थात स्वप्न बघणारी नववधू यांच्या गाण्यातून आपल्या समोर येईल. सौ आरती वाहिनी म्हणजे समीराची प्रेमळ वाहिनी. लाईफ सायन्सेसमध्ये त्यांनी PhD केलेली आहे, पण गणित विषयात त्या जास्त रमतात व त्यामुळेच लहान मुलांसाठी गणित सोपे व मजेशीर बनवण्याचा ते प्रयत्न करतात, जेणेकरून मुलांना गणिताची भीती न वाटता गंमत वाटते व आवड निर्माण होते. बापरे, हे गणित आवडणाऱ्या लोकांबद्दल ना मला फार आदर वाटतो बरं का. कारण अर्थातच माझा आणि गणिताचा कायम 36चा आकडा होता. ते मला कधी आवडलं नाही म्हणून जमलं नाही आणि जमलं नाही म्हणून आवडलं. त्याच्यामुळे ज्या लोकांना असं गणित वगैरे येतं त्यांच्याबद्दल मला फार मनापासून आदर वाटतो. नक्कीच मला तुमच्याबद्दल आदर वाटतो खूप. गाणं सादर करताय संसार मांडते. ही चुकीच्या पद्धतीनं आपण गणित शिकतो, तर ही पद्धत जर का आपण बदलली, आमची 2 स्टेप पेडागॉजी आम्ही डेव्हलप केली आहे. मी नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनमध्ये काम करते आणि गेली 25 वर्ष आमची संस्था युनिव्हर्सलायझेशन मॅथ्स म्हणून नावाची चळवळ राबवते की वर्गातल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक शेवटच्या मुलापर्यंत गणित पोहोचलं पाहिजे. तुम्ही न घाबरता अतिशय आनंदानं गणित शिकू शकता आणि ह्याच्या संकल्पनेवर आमचा विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय की युनिव्हर्सलायझेशन ऑफ मॅथ्स म्हणजे जनगणित. तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात जरूर सामील व्हा, तुमची नक्की भीती निघून जाईल. सो सगळ्यांनाच वेलकम आहे आमच्या या कार्यक्रमात. ज्यांना भीती वाटते त्यांनी जरूर आमच्या कार्यशाळेला या, तुम्हाला नक्की आवडेल. गणित ही एक खूप गंमत आहे, मजा आहे. सो अंजुममीची मनापासून इच्छा होती की मी हे गाणं म्हणावं आमच्या समुदायासाठी. सो थोडंसं जुनं गाणं आहे, पण आय होप तुम्ही सगळेजण एन्जॉय कराल. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची तार छेडिते संसार मांडते मी. संसार
नऊवार स्पर्श होता वेली सखूल यावे लढीवाळ राजसाची लढीवाळ राजसाची मी दृश्य काढते संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी हातात आज माझ्या सौभाग्यदान आले हातात आज माझ्या सौभाग्यदान आले येऊ कुठे कशी ग येऊ कुठे कशी ग मी गावरून गेले मी गावरून गेले माझ्या पुळ्या सुखाला माझ्या पुळ्या सुखाला मी आज भेटते संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी माझ्या मनी प्रियाची माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी पण छान. आतापर्यंत औटी कुटुंबातील व्यक्तींची वर्णने ऐकून लक्षात येते की हे कुटुंब प्रेमाच्या मायेच्या आपुलकीच्या धाग्यांनी एकत्र घट्ट बांधलेले आहे. हेच आपुलकीचे प्रेमाचे धागे घेऊन जोशींच्या घरात येणारी समीरा येथेही सुंदर नाते निर्माण करेल नाते विणेल आणि मग तयार होईल एक सुंदर तलम गर्भरेशमी वस्त्र सुखी संसाराचं. तुम्हाला दोघांनाही पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता दिल थांब के बैठी आहे. सलोनी छान गाते हे आपण ऐकलंच, पण ते नृत्यही खूपच छान करते. काही गाण्यांवर ती नृत्य सादर करीत आहे. वेगवेगळी गाणी जी तिने निवडलेली आहेत त्यातूनही या नववधूच्या भावना व्यक्त होतात. पण तिसरं आणि शेवटचं गाणं मात्र खास डेडिकेटेड टू हर हजबंड सौमित्र केळकर, जो आजच शिपवरने आलाय 4-4.5 महिन्यानंतर. 22 तारखेपासून आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल असं करत शेवटी तो आज येऊन पोहोचला आहे. उनके पिया अभी पधारे है. हर साज श्रृंगार जिस पिया के बिना अधूरा है वो पिया आज आए हैं और ये गाना खास उनके लिए है.
यानंतर सादर होईल आजच्या कार्यक्रमातला शेवटचा परफॉर्मन्स. चिंतनच्या लग्नासाठी जमलेले सगळे प्रेमाने मायेने आलेल्या मंजुश्री मामी, सोनाली मामी, नवीनच लग्न झालेली चारू बहिणी, त्याच्यानंतर चिंतनची आत्ती बहीण नंदिनी कुंटे, सलोनी आणि प्रतिमा. पण उत्साह तर सगळ्यांनाच आहे, चांगला ओसंडून वाहतोय तो इथे नक्कीच दिसेल.
तो उत्साह, किती तो आनंद. समीरा, खास तुझ्यासाठी हे सगळं केवढ्या आनंद येतो. आता माईक मी देते समीराच्या मामांकडे, शिरीष गोरे यांच्याकडे. उत्कृष्ट रीतीने साजरा होत आहे. सगळ्यांचा उत्साह, सगळ्यांचा आनंद बघून आम्हालाही हुरूप आलेला आहे. ऍक्च्युली सौ प्रतिमा आणि चिंतामणी जोशी सलोनी, सौमित्र, अंजली व श्रीनिवास आवटी, सिद्धी व अजय सोमण यांच्या वतीने मी आता कार्यक्रम पुढील सत्रास नेत आहे. तर याचा बॅकग्राऊंड असा आहे की सिद्धी ऑस्ट्रेलियात असते. सिद्धी म्हणजे माझी दुसरी भाची, समीराची बहीण. तर तिने मला एकदा फोन केला की असा कार्यक्रम ग्रीट अँड मीटच्या लेवलचा होणार आहे, तर तू येशील का आणि तू अँकरिंग करशील का. म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पण म्हटलं मी सगळी कामं राजकुमार स्टाईलमध्ये हमारे काम पैसों के लिए करते हैं. तर म्हटलं काहीतरी असल्याशिवाय मी काय हे घेणार नाही. सो वी अग्रीड की मला 1 पैसा तरी मानधन पाहिजे, आणि 1 पैसा म्हणजे 1 पैसा. सो तिने आता मला 10 सेंट्स दिलेले आहेत, आणि म्हणून मी हे कार्यक्रम जो आहे तो पुढील सत्रास नेत आहे. आणि 10 सेंट्सचे माझे वाटेकरी सौ शर्मिला केळकर आहेत. ओके, तर आपल्यामध्ये इतके एज्युकेशनिस्ट आहेत, इतके इंजिनियर्स आहेत, इतके कन्सल्टंट्स आहेत, IT कन्सल्टंट्स आहेत, आणि थोड्याच वेळात काही वेल्थ मॅनेजमेंटचे गृहस्थ, काही रिस्क मॅनेजमेंटचे गृहस्थ येणार आहेत. तर आपल्याला वेल्थ ही इम्प्रूव्हाइज करण्यासाठी हे सगळं फोरम उपयोगाचं ठरणार आहे. सो जेव्हा मी हे ठरवलं तर पहिला सत्र जे आहे ते शर्मिला केळकर मॅडमनी सांभाळलं. आता पुढचं जे आहे त्याच्यासाठी मी थोडे लाईट्स ऑफ करणार आहे. फक्त एक सांगू इच्छिते, त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन केलं नाही. हां, आज जो सुरेख सूत्रसंचालन ज्यांनी केलं, शर्मिला केळकर, त्या सलोनीच्या सासूबाई आहेत. गेली 30 वर्ष त्यांनी मुक्तांगणमध्ये शिकवलेलं आहे, मराठी शिकवत होत्या. आणि मला माझ्या आईची खूप आठवण झाली, कारण की माझ्या आई सुद्धा असंच सूत्रसंचालन करायची आणि अतिशय उत्कृष्ट करायची. म्हणून मला खूप खूप आईची आठवण झाली. आणि थँक्यू सो मच शर्मिला, यू डिड अ फॅब्युलस जॉब. तर मी आता लाईट्स डिम करणार आहे. काही वैद्यकीय नीड्स असलेले जर काही लोक असतील तर त्यांच्यावरती सपोर्ट सिस्टम राहू द्या. नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूपच खास आहे. असे म्हणतात ना की तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही दूर गेलात तरी तुमची मुळे तुम्हाला घरीच घेऊन येतात. एक मुलगा जो कॅनडाच्या बर्फाळ शहरांमध्ये आपल्या कुटुंबाची मूल्ये घेऊन जातो, तर एक मुलगी तिच्या पालकांच्या संस्कारांना लंडनच्या वेगवान जीवनात घेऊन जाते. वेगवेगळे देश, वेगवेगळे खंड, पण मूल्ये मात्र तीच. कुटुंबाबद्दलचा आदरही तोच. तो मुलगा करिअर घडवण्यासाठी कठोर परिश्रम करत असताना त्याचे पालक केवळ त्याचे यशच नाही, तर त्यांनी त्याच्यामध्ये जोपासलेली नम्रता, कष्टाळूपणा आणि जिज्ञासा हे कोणीही पाहत होते. तर मुलीचे पालक आत्मविश्वास असणारी, कष्टाळू, स्वतंत्र विचाराची आणि तरीही आपल्या परंपरांशी पूर्व जोडलेली अशी त्यांची मुलगी पाहत होते. दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांना उडण्यासाठी पंखांना बळ दिले, पण जमिनीवर पाय रोवून उभं राहण्याची शिकवणही दिली. त्याला एक अशी जोडीदार हवी होती जी त्याच्या मागे नाही तर त्याच्या बरोबर चालेल, त्याची शक्ती बनेल. तर तिला एक असा जोडीदार हवा होता जो तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर करेल आणि तिच्यावरती मनापासून प्रेमही करेल. आणि मग जेव्हा या 2 व्यक्ती भेटल्या तेव्हा संभाषण सुरू झाले. हळूहळू मैत्री झाली आणि मग
या मैत्रीचे रूपांतर प्रेमबंधनात झाले. हे प्रेम तर सुंदर आहेच, पण थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हे जणू काही त्या मोत्याला लागलेले कोंदण आहे. पण या दोन व्यक्ती म्हणजेच आपले चिंतन आणि सविया, म्हणून आशीर्वाद देण्यासाठी आज दोन कुटुंबे एकत्र आली आणि एकरूप झाली. लोक म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात, पण पृथ्वीवर त्या कशा शोभतात याचे उदाहरण म्हणजे चिंतन आणि समीरा. चंद्राला जशी चांदणी शोभते तसेच ही जोडी एकमेकांना एकदम पूरक आहे. आज या दोघांच्या आयुष्यात वडीलधारांच्या आशीर्वादाने प्रेमाचा नवा रंग मिळणार आहे. चला तर मग आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊया आणि स्वागत करूया चिंतन आणि समीराचं. इकडे बघा सगळे. मॅम, सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. करम खुदाया है तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू
तू रात दीवानी मैं जर्द सितारा और तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा तोला तोला का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो हरमुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो